चिंचोली तलावात गेलो आणि श्लोकला सापडला शिंपला. घरी जाऊन उघडला तर त्यात निघाला मोती. तर राम राम मंडळी, आज मी आणि पोरो गेलो होतो चिंचोली तलावाकडे आणि सध्या उन्हाळ्यामुळे तलावाचं पाणी खूपच कमी झाले, त्यामुळे आम्हाला खूप आतपर्यंत जाता आलं आणि आत गेल्यावर दिसणारं दृश्य एकदम भारीच होतं राव. तेवढ्यात श्लोकला एक शिंपला सापडला. त्याने धुवून नीट साफ केला आणि त्यात काहीतरी चमकते असं दिसलं. तो म्हणाला घरी जाऊन व्हिडिओ करून उघडू. मग आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात एक मासा दिसला, पण तो जिवंत नव्हता. थोडं पुढे गेलो आणि एक खेकडा दिसला, म्हणून आम्ही त्याला पाण्यात सोडलं. आणि मंडळी, हे आहे चिंचोली तलावाचं अगदीच मध्यभागीचं ठिकाण. पाणी असताना इथपर्यंत येणं शक्यच नव्हतं, पण आता आतून तलाव बघायची मज्जाच वेगळी होती. आणि इथे खेकड्याची बिळे पण होती, एकदम डेंजर वाटत होती. आणि त्या शांत पाण्याचा आवाज एकदम मस्त आणि रिलॅक्स करणारा होता. मग थोडं पुढे गेलो तर पोरांना छोटस डबरं दिसलं. मग काय, पोरांचा खेळ सुरू झाला दगड मारण्याचा. तेवढ्यात घरून फोन आला, म्हणून आम्ही लवकर निघलो. पुढच्या वेळेस नक्की आत जाऊन बघू, अजून काय वेगळं वेगळं दिसतंय. मग घरी पोचलो आणि सुरू झाला शिंपल्याचा सस्पेन्स. उघडायचा खूप प्रयत्न केला, पण काही केला फुटत नव्हतं. शेवटी जोर लावला आणि उघडलं तर काय, मोती तर काय मिळालाच नाही, पण हे आत काहीतरी वेगळंच निघालं. ते काय माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. राम राम.